केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जे वादग्रस्त विधान केलं त्याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण देशभर उमटताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि आता आपण बघू शकताय की सोलापूरमध्ये काल रात्रीपासून कांद्याच्या ज्या गाड्या आहेत त्या उतरवल्या जात नाहीयेत। माथाडी कामगारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी, अन्यथा इकडचा माल जो आहे तो बाजारामध्ये उतरवला जाणार नाही अशा पद्धतीची ठाम भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। आणि त्यामुळे आपण बघू शकताय की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रात्रीपासून आलेल्या ज्या कांद्याच्या गाड्या आहेत, खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटक असेल, आंध्र असेल, आजूबाजूच्या राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होते। मात्र आपण आता सध्या बघू शकताय की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधला माथाडी कामगार जो आहे तो आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। खरं तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की नेमकी इकडं त्यांच्या भावना काय आहेत, नेमकं त्यांना म्हणायचं काय आहे। खरं तर रात्रीपासून इकडे कांदा जो आलेला आहे त्याची आवक आलेली आहे, मात्र तो उतरवला गेलेला नाहीये। नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या? मागण्या वगैरे काय माहिती साहेब, आज अमित शहाने जे वक्तव्य केलेलं आहे बाबासाहेबाचं नाव घेण्यापेक्षा एक फॅशन झालेलं आहे। तरी फॅशन नसून की बाबासाहेबाचे म्हणजे आम्ही अन्याय आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधात कधी जाणार नाही। पण अमित शहाने जे वक्तव्य केलंय की बाबासाहेबाचं नाव घेण्यापेक्षा देवाचं नाव घेतलं तरी स्वर्ग नशीब होईल। अरे तुला सांगायचं अमित शहा, तू जर बाबासाहेबाचा विचारानं चालला नसता तर तुला स्वर्ग नशीब झालं नसतं, तुला गटर नशीब झाली असती, ही मी सांगू इच्छितो। आणि तू जर असं वक्तव्य ह्याच्या पुढे केला असेल आणि करत असेल तर तुला ह्या पदाचा तुला राजीनामा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, आम्ही भीमसैनिक, तेवढंही सांगू इच्छितो। आणि बाजार समितीमधील जोपर्यंत त्यांनी माफीनामा देत नाही तोपर्यंत बाजार समिती ही ठप्प राहणार आहे आणि कुठलंही कामकाज चालणार नाही, हे आम्ही सांगू इच्छितो। नक्कीच भावना तीव्र आहेत, केंद्रीय गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असं म्हणत आहे, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं सुद्धा काय ना, ते अमित शहा राजीनामा ताबडतोब दिला पाहिजे। काय आणि बाबासाहेबांच्या घटनेच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्याला डायरेक्ट त्याला त्या पदावर आल्याची गरज नाही। आणि प्रत्येक वेळेला आज परभणीला झालं काय, परभणीला झालं कायद्याचं ही फोडण्याचा प्रयत्न केला, असं प्रत्येक वेळेला तरी करत राहिलं तरी आपल्या कायद्याचा त्यांनी तोडफोड करायला ते तसं ना करून डिपार्टमेंटला स्वतः जाऊन गल्लीबोळात कोमिंग ऑपरेशन करून सर्व जनतेला गोरगरीब दलिताला मारण्याचा प्रयत्न हे करत आहे ते। त्याच्याबद्दल अमित शहाना माफी मागाव आणि या पदाचा राजीनामा द्यावा। नक्कीच माफी मागा असं म्हणतायत, काही महिला कामगार सुद्धा आपल्या सोबत आहेत। काय सांगाल ताई, खरं तर जे पडसाद आहेत ते तीव्र दिसत आहेत, तुमच्या भावना काय? आमच्या भावना काय नाहीत, आमच्या जे बापाला नाव ठेवलेले आहेत त्यांनी ते बाबासाहेबांच्या आज लिहिलेल्या घटनेमुळेच सगळी जनता चाललेली आहे। त्या घटनेला जर त्या घटनेमुळे तू खुर्चीवर बसला, ज्यावेळेस इलेक्शन होतं त्यावेळेस दलितांच्या मतावर निवडून येता तुम्ही, मग दलितांना तुम्ही डवलता आणि दलितांच्या लेकराला तुम्ही मारता। आज त्या सोमनाथ सूर्यवंशीला जी जेलमध्ये मारलं पोलिसांनी, त्याच्यावर तुम्ही काय केलं? आता तुम्ही म्हणता की त्यांना बदिरच होता, त्यांना येडाच होता, त्यांना असंच होता, त्याचं मिटत नाही तर हे अमित शहाने असं बोललेले आहेत ना, तर अमित शहाने ती खुर्ची सोडावी आणि त्याचा निषेध करतो आम्ही की त्यांना ती खुर्ची सोडाव। ती खुर्ची सोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आपण बघू शकतो की या ठिकाणी माथाडी कामगारांच्या भावना ज्या आहेत त्या दिसत आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही ठप्पच राहील अशा पद्धतीची ठाम भूमिका इकडच्या माथाडी कामगारांनी घेतल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।